नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक बातमी सांगत आहे। ती म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या पूर्णाजी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं दुःखद निधन झालेलं आहे। तर आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्याचबरोबर ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो। तर आजच्या आपण ट्विस्टला सुरुवात करूया। तर सायलीला जेव्हा आता कळलेलं आहे की मधुभाऊ हे कोमात गेलेले आहेत, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्यांना एक धक्का बसलेला एक सदमा आहे आणि त्या सदम्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी वेळ लागणार आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। त्यामुळं सायली खूप अगदी टेन्शनमध्ये आहे। आता सायलीने देवीआईचं मंदिर गाठलेलं आहे आणि त्या देवीआईच्या मंदिरात जाऊन सायलीने व्रत केलेलं आहे। आता सायलीनं जे व्रत केलेलं आहे ते मात्र खूप जबरदस्त असं व्रत आहे, कारण तिने निर्जळी व्रत केलेलं आहे। त्याचबरोबर तिने दंडवत घालायचं ठरवलेलं आहे आणि त्यासोबतच तिने आता दिव्यावरती हात ठेवून तिथे देवीआईला साकडं घालत आहे मधुभाऊंच्या जीवासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि त्यासोबतच आणखी एक गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे जेव्हा सायली हे सगळं करणार आहे, दंडवत घालणार आहे, त्यावेळेस समोर एक गोष्ट येणार आहे आणि ती म्हणजे तिच्या पायावरचं तुळशीपत्र हे अर्जुन पाहणार आहे। तेव्हा अर्जुनला मधुभाऊंनी सांगितलेली गोष्ट आठवणार आहे आणि अर्जुनच्या समोर सगळं सत्य येणार आहे। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आता अद्वैतने बाहेर येऊन सगळ्यांना सांगितलेलं असतं की मधुभाऊंच्या बाबतीत असं झालेलं आहे। सायली अर्जुन धावत जातात, त्यांना कळायचं बंद झालेलं असतं। त्याचवेळी अद्वैत एक गोष्ट इथे सांगतो आणि ती म्हणजे की मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत। आता सायलीचे आईबाबा जिवंत आहेत म्हणजे ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे। पण आत्ता अर्जुन शांत असतो। मधुभाऊंना हॉस्पिटलमध्ये आणलं जातं, त्यांच्यावर चाकूने वार केलेला असतो। हा वार कोणी केलाय, काय झालंय या कोणत्याच गोष्टीकडे सुरुवातीला कोणी वळत नाही, पण महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मधुभाऊंवरती उपचार होणं। मधुभाऊंना उपचारासाठी आणलं जातं आणि त्यासोबतच सायली, त्याचबरोबर अर्जुन, प्रताप हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात। त्यांना खरंच खूप टेन्शन आलेलं असतं। हे सगळं काय होतंय, मधुभाऊंच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय, हा प्रश्न आता सायली अर्जुन या दोघांनाही पडलेला असतो आणि ते दोघंही पाहत असतात। त्यासोबतच प्रताप मात्र इकडे सायली अर्जुनची समजूत घालत असतो। सायली अर्जुनला म्हणत असतो की हे सगळं जे काय आहे ना ते खरंच कळत नाही आहे। सायली म्हणत असते की हे महिपतने तर केलेलं नाही आहे ना, याच्यामागे महिपतचा तर हात नाही आहे ना, असं सायली बोलत असते। तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की असू शकतो। आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की मधुभाऊ कोमात गेलेले आहेत। मग सायली त्याचबरोबर अर्जुन दोघंही विचार करतात की नाही, आत्ता आपल्याला गेलं पाहिजे आणि असा विचार करून दोघंही आता महिपतकडे जाण्याचं ठरवतात। तेव्हा प्रताप त्यांना थांबवत असतो की नाही, शांत व्हा तुम्ही दोघं, एवढं घाई करणं गरजेचं नाही असंही सांगितलं जात असतं। परंतु इकडे हे दोघंही शांत होत नाहीत आणि त्याचवेळी डॉक्टर तिथे बोलवतात। डॉक्टर सायली आणि त्याचबरोबर अर्जुन यांच्याशी बोलतात आणि सांगू लागतात की हे सगळं जे काय आहे ते मधुभाऊंच्या बाबतीत खूप भयानक घडलेलं आहे। म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं काय घडतंय आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे तेव्हा मात्र डॉक्टर तिथं सांगत असतात की हे बघा, त्यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला झालेला आहे। या हल्ल्यातून त्यांना वाचवणं खरंच खूपच मुश्किलीचं असं काम आहे। वाटतं तेवढी ती सोपी गोष्ट नाही, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आम्ही प्रयत्न करत आहोत, शेवटी सगळं देवाच्या हातात आहे असं हे बोलणं चालू असतं। आणि त्यासोबतच इकडे सायली मात्र रडत असते। सायली म्हणत असते की मधुभाऊंना काही होता कामा नये, मधुभाऊंनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलेलं आहे। आज मी तुमच्या सर्वांच्या समोर जी आहे ती फक्त आणि फक्त मधुभाऊंमुळं हे सगळं घडलेलं आहे, अन्यथा ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही। आता मधुभाऊंनी मला त्यावेळेस 20 वर्षांपूर्वी ते घेऊन गेले, माझ्यावरती जीवापाड प्रेम केलं, माझ्यावर आईवडिलांची माया केली, म्हणून आज मी तुमच्या सर्वांच्या समोर आहे असं सायली बोलत असते। त्याचबरोबर इकडे अस्मिता त्याचबरोबर कल्पना या दोघींचंही बोलणं सुरू असतं। त्या दोघीही म्हणत असतात की हो, खरंच आज
मधुभाऊंच्या बाबतीत जे झाले ते कुणी केलं असेल, याच्या मागे महिपत तर नसेल ना, त्याचा काय डाव आहे, हे सगळं कशासाठी घडतंय, अशा गोष्टी तिथे सुरू झालेल्या असतात. त्याचवेळी प्रतिमासुद्धा खूप घाबरलेली असते. प्रतिमाला कळत नसतं की मधुभाऊंच्या बाबतीत हे सगळं काय घडतंय, कारण मधुभाऊ हे खरंच जिवंत असायला पाहिजे, त्यांना काही व्हायला नको आहे, कारण एवढ्या लहान मुलांना, सगळ्या अनाथ मुलांना त्यांनी लहानाचं मोठं केलेलं आहे. आणि हे सगळं काय घडतंय, हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र सगळेजण त्याच गोष्टींचा विचार करू लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर इकडे कल्पनासुद्धा याच बाबतीत बोलत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सायली आता इकडे बाप्पाकडे आलेली असते. बाप्पाला म्हणत असते की नाही, आता काही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण माझ्या मधुभाऊंच्या बाबतीत हे सगळं जे काही घडलेलं आहे ना, ते मी सहन करू शकत नाही. ज्याने कोणी केलेलं आहे ना, त्याला मी जन्माची अद्दल घडवणार आहे, असं सायली बोलत असते. आणि सायली म्हणत असते की ज्याने मला लहानाचं मोठं केलं, आईवडिलांचं प्रेम दिलं, त्याचबरोबर माझ्यासारख्या कितीतरी मुलांवरती हे जे संकट आलेलं होतं, या संकटांपासून हे सगळं घडलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता मग हे सगळं चालू आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं मधुभाऊ आता बेशुद्ध आहेत. मधुभाऊंच्या बाबतीत काय घडलंय, काही नाही, काहीच कळणं मार्ग झालाय. सायली मात्र कासावीस होतीये, तिला काही सुचत नाहीये, या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार सायली करते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायली म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही माझ्या मधुभाऊंशिवाय मी जगू शकत नाही, असं सायलीचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच सायली म्हणत असते की माझं मायेचं जे हे छत्र आहे ते प्लीज देवा असं माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस, असं सायली बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा डॉक्टरसुद्धा तिथं असतात आणि डॉक्टरसुद्धा या पद्धतीने तिथे उपचार करत असतात. पण सायलीच्या बाबतीत जे घडत असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं. नर्स येऊन सांगू लागतात की डॉक्टरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आता मधुभाऊंसाठी पुढचे 24 तास हे खूप क्रिटिकल असतात. यामध्ये जर मधुभाऊंच्या बाबतीत काही कमी जास्त झालं तर खूप भयानक असं असतं. आणि याच वेळी इकडे आता मधुभाऊ शुद्धीवर आलेले असतात आणि मधुभाऊंनी शुद्धीवर येऊन सायली आणि अर्जुनला सत्य सांगितलेलं असतं. अर्जुनला सांगितलेलं असतं की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. आणि पुढचं नाव जेव्हा ते सांगत असतात तेव्हा मात्र त्यांना ते बोलताच येत नसतं, त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात, आवाजच बाहेर येत नसतो. त्यामुळे ती गोष्ट अर्जुनला समजलेली नसते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सायलीला तेवढा आनंद झालेला असतो, पण नंतर जी गोष्ट घडते ती खूप भयानक असते, कारण डॉक्टर म्हणतात की ते कोमात गेलेले आहे. आता त्यांना बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल, कोणीच काही सांगू शकत नसतं. मधुभाऊंच्या बाबतीत हे जे काही घडत असतं ते मात्र खूप भयानक असं असतं. सायली आता खूप कासावीस झालेली असते. सायलीला काही सुचत नाही आहे की काय केलं पाहिजे, हा प्रश्न सायलीच्या पुढे असतो. परंतु इकडे अर्जुन मात्र मधुभाऊंच्या सोबत असतो. अर्जुन सायलीची साथ अजिबात सोडत नसतो. काहीही झालं तरीही अर्जुन सायलीसोबतच असतो. इकडे मधुभाऊंना शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतात. डॉक्टर त्यांच्या परीने भरपूर प्रयत्न करत असतात. जे काही घडत आहे त्या सगळ्यातून मार्ग काढणं खूप भयानक असतं, कारण सायलीला या सगळ्यातून, या दुःखातून सावरणं खरं तर यासाठी खूप त्रासदायक असतं. अर्जुन तिच्यासोबत असतो, पण तरीही कारण आज मधुभाऊ हे सायलीसोबत आहेत. मधुभाऊ हे सायली आणि मधुभाऊंशिवाय सायली नाही आहे आणि सायलीशिवाय मधुभाऊ नाही आहे, असं हे त्यांचं नातं आहे. प्रियाला पण मधुभाऊंनी सांभाळलं, पण प्रिया किती मूर्ख आहे ते आपल्याला माहितीच आहे. प्रियाने कधीच या गोष्टी अगदी समजून घेतलेल्या नाहीत, किंवा तिने फक्त आणि फक्त पैशाचा विचार केलेला आहे. तिने कधीच या गोष्टींचा विचार केलेला नाही की या सगळ्यामुळं काय घडत आहे किंवा कशामुळं हे सगळं चालू आहे. या कोणत्याच गोष्टींचा विचार तिने कधीच केलेला नव्हता. म्हणून तर तिने मधुभाऊंसोबत चुकीचं वागलेली आहे. मधुभाऊंना त्रास होईल अशा पद्धतीने ती वागलेली आहे. परंतु इकडे सायलीच्या बाबतीत मात्र उलट आहे. सायलीने प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या भल्याचा विचार केलेला आहे. सायलीने फक्त आणि फक्त चांगलं होण्यासाठी विचार केलेला आहे. सायलीने
सायलीने फक्त एवढाच विचार केलेला आहे की फक्त आणि फक्त लोकांच्या भल्याचा विचार करायचा, कोणाला त्रास द्यायचा नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, हा एकच विचार सायलीने प्रत्येक वेळेस केलेला आहे. परंतु इकडे मात्र ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूप भयानक असतात. सायली आणि मधुभाऊंचं नातं, मधुभाऊ सायलीच्या आयुष्यात नसणं हे मात्र खूप भयानक असतं. इकडे प्रतिमाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. प्रतिमा म्हणत असते की नाही, जे काय झालेलं आहे ते खरंच चांगलं झालेलं नाही आहे. आत्ता सायलीला माझ्या आधाराची गरज आहे आणि मधुभाऊंच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूप भयानक असं आहे. त्यामुळं देवाकडे ती प्रार्थना करत असते की मधुभाऊंना काहीही होता कामा नये, लवकरात लवकर मधुभाऊ बरे झाले पाहिजेत. सायलीला खूप राग आलेला असतो. सायली म्हणते की अर्जुन सर, आत्ताच्या आत्ता मला महिपतकडे जायचं आहे आणि त्याचा थोबाड पडून यायचं आहे. मी ना खरंच चिडलेली आहे, आता मला सुचत नाही आहे, तुम्ही चला. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चल जाऊया. अर्जुन सुरुवातीला तिला समजवत असतो. प्रतापसुद्धा म्हणत असतो की नका जाऊ, परंतु अर्जुन म्हणतो की नाही डॅड, कसं आहे माहिती आहे का, त्या महिपतचं खूप अति झालं आहे. आपल्या घरात घुसून एखाद्यावर हल्ला करणं, आपल्या माणसांवरती हल्ला करणं ही गोष्ट किती भयानक आहे. त्या दिवशी घरात आपल्या कितीतरी माणसं होती, आधी बॉम्ब ठेवलेला होता, त्यानंतर ती बाई, आणि आता हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी काय आहेत. तेव्हा मात्र अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. अर्जुन आणि सायली दोघंही महिपतकडे येतात. महिपतकडे आल्यानंतर अर्जुन खूप पिसाळलेला असतो आणि तो महिपतला म्हणत असतो की आता तुला सोडणार नाही. त्याचवेळी सायली, अर्जुनपेक्षा जास्त सायली भयानक ही असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन ज्या पद्धतीने, आता सायली ज्या पद्धतीने तिथं जाब विचारत असते आणि त्या महिपतला विचारत असते, तेव्हा महिपत म्हणत असतो की मी काहीही केलेलं नाही, या सगळ्यामध्ये मी जबाबदार नाही, या सगळ्या गोष्टी कोणी केलेत मला माहीत नाही आहे, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा सगळं घडत असतं तेव्हा मात्र सायली आता मधुभाऊंच्या जवळ असते आणि सायली मधुभाऊंकडे येते, कारण महिपत म्हणालेला असतो की मी काही केलेलं नाही आहे, तुमच्या घरातलाच दुश्मन आहे, तुमची तुम्ही शोधा. आता सायली इकडे मधुभाऊंकडे आलेली असते. मधुभाऊंकडे येऊन मधुभाऊंना उठवण्याचा प्रयत्न करत असते. मधुभाऊ उठा, तुम्ही जागे व्हा, मधुभाऊ प्लीज जागे व्हा, असं म्हणत सायली मधुभाऊंशी बोलत असते. परंतु इकडे मधुभाऊ काही जागे होत नसतात. सायली अर्जुन दोघंही त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात. डॉक्टर म्हणतात, अहो तुमचं काय चाललं आहे, तुम्हाला कळतंय का हे सगळं, तुमचं पेशंट क्रिटिकल आहे आणि तुम्ही इथे असं रडत बसलं आहे, त्या पेशंटला उठवण्याचा प्रयत्न करताय, तुमच्या लक्षात येतंय का हे सगळं काय चालू आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात त्याच वेळी मधुभाऊ तिथे बेशुद्ध आहेत, मधुभाऊ कोमात गेलेले आहेत. सायलीला ही गोष्ट सहनच होत नाही. सायलीला अर्जुन शेवटी म्हणतो की सायली आता बास, आता चल घरी जाऊन आपण पुन्हा येऊया, डॅड इथं थांबलेत ना, आपण जाऊया घरी, चल. तेव्हा सायली म्हणते की हो चला, असं म्हणत सायली घरी येते. सायलीने एकच ठरवलेलं असतं की आता मला देवीआईकडे जायचं आहे. सायली घरी येते, आंघोळ वगैरे करते. पूर्णाजी म्हणते की सायली बस खाली जरा, काहीतरी खाऊन घे. सायली म्हणते नाही पूर्णाजी, मला देवीच्या मंदिरात जायचं आहे आणि मी मधुभाऊंसाठी निर्जळी व्रत करते आणि आज दंडवतही घालणार आहे, असं सायलीने ठरवलेलं असतं. पूर्णाजी कल्पनाला म्हणते की कल्पना आपणही जाऊया, ती एकटी जाते, आपणही जाऊया, आपणही मधुभाऊंसाठी प्रार्थना करूया. त्याचबरोबर इकडे रविराज आणि प्रतिमा हे दोघंही मंदिरात आलेले असतात. त्या दोघांनीही ठरवलेलं असतं की आपणही प्रार्थना करायची आहे, म्हणून ते दोघंही आलेले असतात. त्यासोबतच इकडे या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र खूप भयानक अशा असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की सायलीने आता देवीआईच्या समोर तिथे जी समई असते त्या समईवर हात जोडून ती हात ठेवते समईवरती आणि साकडं घालायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मधुभाऊंना परत आण, कारण मी तुमच्या मधुभाऊंशिवाय जगू शकत नाही आहे. मधुभाऊंनी आमच्यासारख्या कितीतरी अनाथ मुलांना वाढवले, लहानाचं मोठं केलेलं आहे, प्लीज माझ्या मधुभाऊंना नको असं घेऊन जाऊ, असं सायली देवाच्या पुढे प्रार्थना करत असते. त्यानंतर आता सायली दंडवत घालायला सुरुवात करते. सायली दंडवत घालत असते. सायलीच्या मनाधीनाती नसतं तेव्हा अर्जुन, रविराज, पूर्णाजी सगळेजण तिथं असतात आणि सगळ्यांचं लक्ष जातं, कारण सायली जेव्हा दंडवत घालत असते तेव्हा एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की सायलीने दंडवत घातल्यानंतर समोर येतं ते म्हणजे सत्य, कारण सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र रविराज आणि अर्जुनला दिसतं.
त्याचवेळी पूर्णाजीही तिथे असते. रविराज आणि अर्जुन दोघंही म्हणू लागतात की हे काय आहे. तेव्हा मात्र सायलीच्या पायावर तुळशीपत्र पाहून अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे मला मधुभाऊ मागापासून जे सांगण्याचा प्रयत्न करत होते ते म्हणजे सायलीचे आई बाबा म्हणजे ही तन्वी आहे हे मधुभाऊ सांगायचा प्रयत्न करत होते. आणि इकडे रविराज आता सायलीच्या जवळ येतात. सायलीचा दंडवत चालू असतो. तेव्हा सायली पुन्हा जाते, पुढचे प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी जाते. आणि तेव्हा मात्र रविराज प्रदक्षिणा पूर्ण होतात आणि सायलीला म्हणतात की सायली तुझ्या पायावर काय आहे हे सगळं. सायली म्हणते तुळशीपत्र आहे. आणि रविराजांना धक्का बसतो. रविराज खाली बसतात. त्यांना कळायचं बंद होतं, म्हणजे हे काय आहे. सायली माझी मुलगी आहे. त्यावेळेस अर्जुनही म्हणतो की मधुभाऊ ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि आता सगळ्यांच्या समोर हे सत्य आलेलं असतं की सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र सर्वांनी पाहिलेलं असतं. आता नक्की काय होणार आहे, आता हे सत्य कसं स्वीकारलं जाणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.